पिंपळगाव बसवंतमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन करत कांद्याचे लिलाव बंद पाडले। टोमॅटोचे थकीत पैसे न दिल्यानं शेतकरी आक्रमक। उजनी धरणातनं सोलापूरला पाणी पुरवठा करणारी नवी पाईपलाईन फुटली। महामार्गावर पाण्याचे 30 ते 40 फूट उंच फवारे, लाखो लिटर पाणी वाया। मुसळधार पावसामुळे भीमा नदी दुथडी भरून ऐन उन्हाळ्यातच नदी वाहू लागली। किरीट सोमय्यांच्या मालेगाव दौऱ्याला सोशल डेमोक्रेटिक पक्षाचा विरोध। सोमय्या मालेगावची बदनामी करत असल्याचा आरोप करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सोमय्यांविरोधात घोषणाबाजी। इगतपुरीच्या पिंपळगाव बसवंत परिसरात पोलिसांनी कारवाई करत अवैध गुटखा जप्त केला। 1,56 लाखांचा अवैध गुटखा जप्त करत पोलिसांची मोठी कारवाई। चंद्रपूरमध्ये दाखल झालेल्या रानटी हत्तींवर नजर ठेवण्यासाठी वन खात्याकडून त्रिस्तरीय पथकाची निर्मिती। थर्मल ड्रोन आणि थर्मल कॅमेऱ्यांच्या माध्यमातून हत्तींच्या हालचालींचा अंदाज। किल्ले रायगडावरती 5 ते 6 जूनला तारखेनुसार आणि 8 ते 9 जून दरम्यान तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे। शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी, 1,500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात। दरम्यान पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याप्रकरणी आरोपी रवी वर्माला 30 मे रोजी पोलिसांनी अटक केलेली होती। ठाण्यातील कळवा परिसरामध्ये राहणाऱ्या रवी वर्माची आज पोलीस कोठडी संपणार होती। त्याला आज ठाणे कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे आणि ठाणे कोर्टाने रवीला 5 जूनपर्यंत पुन्हा एकदा कोठडी सुनावलेली आहे। रवी वर्माने मुंबईतील नौदल डॉकयार्डच्या स्थानकाची माहिती जी आहे ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना पाठवल्याचं समोर आलेलं होतं आणि फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी एजंटना संवेदनशील ठिकाणचे अनेक नकाशे पाठवण्यात आल्यामुळे ठाणे टेस्टच्या टीमने रवी वर्माची चौकशी केलेली होती आणि त्यानंतर पोलीस कोठडी मागितली आहे। तर रवी तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचा तपास यंत्रणांनी दावा केलेला आहे। तर रवीने हेरगिरी पैशांसाठी केल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। दरम्यान सरकारी वकिलांनी ज्या पद्धतीने बाजू मांडली, मात्र यामध्ये कुठलेही सबळ पुरावे नसल्याचं आरोपीचे वकील राजहंस गिरासे यांनी सांगितलेलं आहे। आरोपी रवी वर्माच्या वकिलांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रेम मोरे यांनी। नोव्हेंबर 2024 पासून हा प्रकार चालू होता। नोव्हेंबर 2024 नंतर ते मे 2025 पर्यंत मी म्हणजे आरोपीने पूर्ण प्रकारे सहकार्य केलेलं आहे या गोष्टींना आणि पोलिसांना जे तपासात हव्या असणाऱ्या गोष्टी होत्या, माझा मोबाईल होता किंवा डायरी होती, या सर्व गोष्टी मी पोलिसांना सुपूर्द केलेल्या आहेत। म्हणून आता पोलीस कस्टडीची मला कुठलीही गरज नाही, मला ज्युडिशियल कस्टडी होण्यात यावी। सर, कशा प्रकारे जे आहे पोलिसांकडनं सरकारी वकिलांकडनं देखील सांगण्यात आलंय की आरोपीने जे आहे हेरगिरी करत भारतातील काही नकाशे देखील जे आहेत ते पाठवलेले आहेत किंवा काही ट्रान्झॅक्शन देखील झाल्याची जे आहे ते कोर्टात युक्तिवादादरम्यान समोर आलेलं आहे। ऍक्च्युली नकाशा वगैरे असला कुठलाही प्रकार आम्ही म्हणजे आरोपीने पाठवलेला नाहीये आणि त्या संदर्भात कुठलाही पुरावा कोर्टात तरी माझ्या समक्ष दाखल केलेला नाहीये। तर तो आता तपासाचा भाग आहे, पोलीस त्यात तपास करताच आहेत आणि आम्ही तपासाला पूर्ण सहकार्य करत आहोत। तर 8 दिवसांमध्ये नाशिकमध्ये राजकीय भूकंप होणार, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राजकीय भूकंप होणार असं मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केलेला आहे। शिवसेना उभाटामध्ये पुन्हा एकदा फूट पडणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। महाजनांच्या दाव्यामुळे राजकारणामध्ये खळबळ बघायला मिळते। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे, हा गट मला वाटतं आता जमीन दोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टींवर चर्चा करून गेले, त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून। त्या माणसाच्या बडबडीमुळे, त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे। एकीकडे गिरीश महाजन यांनी मोठा दावा केलाय, तर दुसरीकडे नाशिकमधील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच सुधाकर बडगुजर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। मात्र या भेटीवरती बडगुजर यांनी स्पष्टीकरण दिलंय। कामगार सेनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटल्याचं बडगुजर यांनी म्हटलंय। म्युनिसिपल कामगार सेनेचे जवळजवळ 2,500 कर्मचारी आमच्या युनियनचे सभासद आहेत आणि महापालिकेच्या आस्थापनावरती 7,000 कर्मचारी असताना 4100 कर्मचाऱ्यांचे रिक्त पद आहेत। त्यामुळे ते
रिक्त पदं लवकर भरावेत, सिंहस्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे हे महत्त्वाची बाब आहे. काही क्लास 1, क्लास 2चे प्रमोशन झाले आहेत. क्लास 3, क्लास 4चे प्रमोशन बाकी आहेत. ते प्रमोशन लवकर व्हावेत त्यासाठी आज निवेदन देण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटचं उद्घाटन आहे आणि त्या उद्घाटनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते आणि मी त्यांच्याकडे कालपासून वेळ मागितलेली होती की मला एक 5 मिनिटाची वेळ मिळावी. त्यांनी आज सकाळी मला वेळ दिली आणि त्या वेळेनुसार मी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो. तर सीएम साहेब आपल्याला म्हटले आता का भेटूया, भेट नेमकी कशासाठी असणार आहे पुढची भेट? ती भेट झालीच ना आता. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. या योजनेमध्ये अनेक चुका झाल्या आहेत. सरसकट सर्वांना लाभ देणं चुकीचं होतं अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. योजनेतील अर्जांच्या पडताळणीचं काम सुरू असून पुढे फक्त गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. याच मुद्द्यावरती प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अर्थखात्याच्या माध्यमातून ही संपूर्ण लूट झाली, याचं प्रायश्चित्त अजित पवारांनी राजीनामा देऊन घेतलं पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली. ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागून होत्या. त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही. तरी आपण आव्हान केलेलं होतं. आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही, परंतु काहींनी केलेलं आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही. अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे. पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत. लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे. हजारो कोटी रुपयांचा, शेकडो कोटी रुपयांचा सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिलात. तुम्ही छाननी केली नाही. तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण. याचं प्रायश्चित कोणी घेतला पाहिजे? हे काय सांगतायत? पडघा परिसरात साकीब नाचनचे हस्तक आता सक्रिय झालेले आहेत. साकीब नाचन हस्तकांचा घातपाताचा डाव होता आणि एटीएस कडून संशयितांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आलेली आहे. तपासणीमध्ये तलवार, सुरी यासह संशयास्पद कागदपत्र सुद्धा जप्त केलेली आहेत. पडघा परिसरात साकीब नाचनचे हस्तक जे आहेत ते आता सक्रिय झालेले आहेत. साकीब नाचन हस्तकांचा घातपाताचा डाव होता आणि एटीएस कडून संशयितांच्या घराची आता झाडाझडती घेण्यात आलेली आहे. या सगळ्या तपासणीमध्ये तलवार असेल, सुरी यासह अनेक संशयास्पद कागदपत्र सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे. आपण बघतो एटीएस कडून मोठी कारवाई केली जाते आणि यातलाच एक महत्त्वाचा अपडेट आता समोर येतोय. पडघा परिसरात साकीब नाचनचे जे हस्तक आहेत ते सक्रिय झाल्याची माहिती समोर येते आणि यानंतर साकीब नाचन हस्तकांचा घातपाता सुद्धा डाव होता ही सुद्धा माहिती समोर आलेली आहे. एटीएस कडून संशयितांच्या घरांची झाडाझडती घेतली जाते आणि या सगळ्या तपासणीमध्ये या कारवाईमध्ये तलवार असेल, सुरी आणि यासह अनेक संशयास्पद कागदपत्र सुद्धा जप्त करण्यात आलेली आहेत. एटीएस कडून ही मोठी कारवाई केली जाते. एटीएस कडून संशयितांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली. या झाडाझडतीमध्ये तलवार असेल, सुरी, संशयास्पद कागदपत्र ही जप्त करण्यात आली आहेत. त्याची सुद्धा पूर्णपणे चौकशी केली जाईल, तपासणी केली जाईल. यामध्ये पडघा परिसरात साकीब नाचनचे जे हस्तक आहेत ते आता सक्रिय झाल्याची माहिती समोर आलेली आहे. साकीब नाचन हस्तकांचा घातपाताचा मोठा डाव होता आणि एटीएस कडून या सगळ्या संदर्भातच यशा कोटकमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. यशा, आपण बघतोय पडघा परिसरात साकीब नाचनचे हस्तक सक्रिय झाल्याची माहिती आणि एटीएस कडून सुद्धा मोठी कारवाई केली जाते. हो, आता ही जे कारवाई होत आहे, एटीएसची कारवाई पडघामध्ये झाली आहे. याच्यामध्ये जे पहलगाम मध्ये अटॅक झाला होता पर्यटकांवर, त्याच्या जे लोक होते इन्व्हॉल्व्ह होते त्यांना आश्रय देण्यासाठी जे इन्व्हॉल्व्ह होते हेच संशयवाने एटीएसनी कारवाई केली होती. पडघा ठाणे जे पडघा आहे तिकडे हे दहशतवादी मॉड्यूल जे होता त्याच्यावर कारवाई झाली आणि सिमीचे कार्यकर्ते साकीब नाचन आणि त्याचे दुसरे जे सहकर्मी आहेत त्याच्या घरी रेड झाली होती आणि म्हणून
त्याच्यावरती जे भडकाऊ भाषण केले ते साकीब नानसेंनी, त्याचं कसं हे पहलगाम पर्यटकांवर जे अटॅक केले त्यांच्यावर कसं त्याचा परिणाम झाला, हे सगळे संशय होते एटीएसला. आणि म्हणून एटीएस हे कारवाई केली आहे आणि ठाणे परिसरातून जे लोक आहेत त्यांना मध्यरात्री 1 जून पासून आज दुपारपर्यंत हे एटीएसची कारवाई होती. आणि अजून पण हे कारवाई जे आहे ऑपरेशन बऱ्याच ठिकाणी चालू आहे. आणि जे साकीब नानसेंचं घर होतं तिकडून मोबाईल, लॅपटॉप, तलवार हे सगळे बरामद करून आता एटीएसने त्याच्या कस्टडीमध्ये घेतलं. निश्चित, त्यामुळे चौकशीतून सुद्धा आणि काय समोर ते पाहणं महत्त्वाचं असेल. यशा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.